महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय आणि याच विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे आणि त्यावरून एकमेकांना गुद्दे देखील दिले जातात। त्यातच आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तर निवडणुकीमध्ये वोट जिहाद होत असल्याचा आरोप केलेला आहे। मालेगावमधील बँकेमधून 125 कोटी रुपयांचे व्यवहार हे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये झाल्याचा आरोप त्यांनी केला। या खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या प्रकरणामधील मास्टरमाइंड सिराज मोहम्मदला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कारवाईला वेग आलाय। हा पैसा निवडणुकीत वोट जिहादसाठी वापरला जात आहे। हा पैसा निवडणुकीत तर आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी वोट जिहादचा आरोप होत असलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली ते पाहूयात। तर नेमकं प्रकरण काय आहे? सिराज अहमदकडून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला लावून देण्याचं आमिष दिलं गेलं। त्यानंतर 12 तरुणांकडून कागदपत्र घेऊन त्यांच्या नावानं बँकेमध्ये खाती उघडली। खात्यांवरती कोट्यवधींच्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार होत असल्याचं एकाच्या निदर्शनाला आलेलं होतं। त्यानंतर रकमेच्या ऑनलाईन व्यवहारावरून सर्व प्रकार उघडकीस आले। तर हवालामार्फत आलेली ही रक्कम म्हणजेच हे 125 कोटी विविध खात्यांमध्ये जमा करत रोख रक्कम वाटण्यात आल्याचं हे प्रकरण समजावून घेतल्यावर किरीट सोमय्या यांचे हे आरोप काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तर वोट जिहाद प्रकरणी सोमय्या यांचे आरोप काय? मालेगावामधील बँकेमध्ये बेहिशेबी पैसा हवालामार्फत जमा झाला। 125 कोटी विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले। पैसा विविध खात्यांमध्ये हस्तांतरित केला आणि रोख रक्कम वाटण्यात आली। हा पैसा वोट जिहाद असल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे। तर सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणामध्ये पोलीस कारवाईला गती मिळाली। आरोपी सिराज अहमदला पोलिसांनी अटक केली। मात्र या प्रकरणामध्ये चौकशी आणखी वेगानं झाली पाहिजे अशी मागणी आता किरीट सोमय्या यांनी केलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। हा पैसा निवडणुकीत वोट जिहादसाठी वापरला जात आहे। हा पैसा आला कुठून, गेला कुठे, याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार। तर सोमय्या यांनी मांडलेली त्यांची ही बाजू ऐकल्यावरती मात्र या प्रकरणाची माहिती घेत असताना एक मोठी माहिती देखील समोर येते। फक्त एकाच महिन्यात देशभरामधील 200 बँक खात्यांमधून एकूण 2500 व्यवहार झालेले आहेत। हे व्यवहार कसे झाले याचा देखील अगदी थोडक्यात आढावा घेऊयात। तर एका महिन्यामध्ये तब्बल 2500 व्यवहार झाले। यामध्ये एका महिन्यात देशभरामधील 200 बँक खात्यांमधून तब्बल 2500 इतका व्यवहार करण्यात आला। महिनाभरातच रकमेची मोठी उलाढाल देखील समोर आली। तर मालेगावातील बँकेमध्ये सिराज अहमद, मोईन खानकडून इतरांच्या नावानं खाती उघडली गेली। खात्यांमध्ये 4 दिवसामध्ये 125 कोटी रुपये जमा झाले। तर 37 खात्यांमधील जमा रक्कम रोखीमध्ये बदलण्यात आली आणि रोखीत बदललेली रक्कम लागलीच काढण्यात आली। तर कशा प्रकारे हे सगळे व्यवहार झाले ते आपण पाहिले। तर सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, सीबीडीटी, आरबीआय सह अनेक ठिकाणी लिखित तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यामध्ये 7 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला। ही रक्कम
परदेशामधून आल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. तर प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीनं देखील मालेगाव गाठलं आणि प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी जाऊन चौकशी केली. तसंच नामको बँकेची देखील ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्व चौकशा झाल्यानंतरच या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत ते समजण्यास मदत होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.